मातंग समाजाचं नेतृत्व करणारे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनाही काही सोशल मीडियाच्या मार्फत धमक्या येत आहेत, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. तर या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? ही अतिशय दुर्दैवी घटना आहे की मगाशी बोलल्याप्रमाणेच हे अल्पशिक्षित लोक जे काय आहेत अशा लोकांचं हे काम आहे. त्यांचं काय ते समाजाची पुढाकार घेऊन मागणी करतायत, समाजाची मागणी रेटण्याचं काम ते करतायत. समाजाचं काम ते काही हिसकावून आणणार नाहीत. शेवटी देणं नाही देणं हा मुख्यमंत्र्यांचा सरकारचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून पुन्हा हा समाज गुन्ह्या गोविंदानं अनुसूचित जातीचा घटक म्हणून एकमेकांसोबत राहील असे आपल्याला वाटते का? बिलकुल मी तुम्हाला खात्री देतो की बघा, हे मला साध्या उदाहरणावरून सांगतो. मनामध्ये जो क्लेश असतो नाही, त्यांनी जादा घेतलं, मला कमी दिलं, सर्व भाऊ सक्षम होणं गरजेचं आहे. येस. त्याच्यामुळं काय होईल, एकतर मनामधला जो क्लेश आहे एकमेकाविषयी तो संपेल, सगळे सक्षम होतील आणि हातात हात घालून आरक्षणच नाही, कुठली पण लढाई जी असेल पुढं ही सगळी एकमतानं लढली. माझा मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी अनुसूचित जातीमधला केवळ एक घटक किंवा एक जात याला जबाबदार आहे असे आपल्याला वाटते का? मी तेच समजून सांगायचा प्रयत्न करतोय. याच्यासाठी ती एक जात जबाबदार नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आवाज समतेचा या चॅनलवर. आवाज समतेचा या चॅनलमार्फत आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या मागासवर्गीयांकरता, अनुसूचित जातीकरता असलेल्या आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरण होऊ घातलं आहे, त्या उपवर्गीकरणामध्ये आज जो वाद सुरू आहे दोन समाजामध्ये, आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एक तेढ निर्माण होत आहे. तर त्या संदर्भामध्ये खरी माहिती जाणून घेण्याकरिता आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे तोटे काय या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत महाराष्ट्र राज्यातून उल्लेखनीय कार्य केलेले आणि सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक, मुंबई पोलीसमध्ये ज्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर सेवा केलेली आहे, असे आदरणीय बाबूरावजी मुखेडकर साहेब. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर त्यांचे नेमके मत काय आहे. सर, स्वागत आहे आपलं आमच्या आवाज समतेच्या चॅनलवर. आपणास माहिती आहे की आज महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर जी दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे, योग्य मार्गदर्शन दोन्ही समाजाला मिळत नाही आहे आणि सदरचा विषय जो आहे आरक्षण उपवर्गीकरण हा भलतीकडेच जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संदर्भामध्ये आपण अनेक मोर्चे मेळावे आयोजन केलेले आहेत. आपणही या विषयामध्ये मातंग समाजाचं प्रतिनिधित्व करतायत महाराष्ट्रामध्ये. तर आपण आज आम्हाला जाणून घ्यायचं आपल्याकडून की आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम मी आपला धन्यवाद व्यक्त करू इच्छितो, कारण महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण होणार आहे त्या चळवळीसाठी अनेक लोक विरोध करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतायत. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनुसूचित जातीच्या लोकांच्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळं कदाचित लोकांच्यामध्ये त्यांचा संभ्रमाची कारणांचे निष्कारण होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळं मी आपले आणि आपल्या या चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण जे प्रश्न विचारला की मुळात आरक्षण काय आहे, उपवर्गीकरण काय आहे? उपवर्गीकरण काय आहे? महाराष्ट्रामध्ये आरक्षण ही भारताच्या राज्यघटनेनं दिलेली एक व्यवस्था आहे. ज्या जाती अस्पृश्यतेचा अनुभव घेतलेला आहे किंवा त्याचे कष्ट भोगलेले आहेत त्या जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेद्वारे आरक्षणाचा मार्ग निर्माण करून ठेवलेला आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये ही संख्या वेगवेगळी आहे, त्या प्रमाणामध्ये
हे आरक्षण प्रत्येक राज्याला देण्यात आलेलं आहे. जसं देश पातळीवर म्हणालात तर 15% आरक्षण आहे. राज्य पातळीवर म्हणालात तर आपल्या इथं 13% आरक्षण आहे. आणि काही राज्य आता कर्नाटकात 22 कर्नाटक राज्य आहे, तिथं 15% आरक्षण आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण तिथल्या लोकसंख्येच्या आधारावर हे आरक्षण आहे. आता उपवर्गीकरण काय आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जाती आहेत. त्याच्यासाठी 13%चं आरक्षण आपल्या राज्यामध्ये आहे. तर या 13%च्या आरक्षणामध्ये याचा जो लाभ जो आहे, आरक्षणाचा मुख्यतः जो लाभ आहे, तो काही विशिष्ट जातींनाच त्याचा लाभ झालेला आहे. त्याच्यामुळं या 59 पैकी समजा 2-3 जातींना लाभ झाला असं आपण गृहीत धरलो, तर राहणाऱ्या 58 जाती, 57 जाती, 56 जाती, 55 जाती ज्या आहेत त्या लाभवंचित आहेत. त्यांना बिलकुल आरक्षणाचा लाभ झालेला नाही. अनेक लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांना आरक्षण काय आहे हीच माहीत नाही. बरोबर आहे. कारण शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. खूप लोक अशिक्षित आहेत. त्यांच्यामुळं त्यांना आरक्षण आणि त्याचं उपवर्गीकरण ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही उपवर्गीकरण काय हे समजून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सतत आता 2020 पासून आमची ही चळवळ चालू आहे. आमच्या अगोदरपासून अनेक लोकांनी ही चळवळी केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब गोपले 85 पासून आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे म्हणून ते प्रयत्न करतायत. आंध्रामध्ये मंदाकृष्ण मादिगा जे आहेत ते अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहेत. पंजाबमध्ये झालेलं आहे, तिथं तर 75लाच आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे. अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्या त्या जातीने आपल्या हक्काचा त्यांना लाभ मिळावा म्हणून उपवर्गीकरणाची मागणी केलेली आहे. तर उपवर्गीकरण हे जे 13% आहे त्याचे विभाजन आहे की जातींचे गट तयार केले जातील आणि त्या गटांना उपवर्गीकरणाची टक्केवारी ठरवून दिली जाईल. आणि त्या गटामध्ये जात नाही, जाती 59 आहेत. 59 विभाग तर होऊ शकत तयार करून त्या गटाला शासन ज्या काही पद्धतीने करेल. आम्ही मागणी करत आहोत की प्रगत समाज, अप्रगत समाज, अतिमागास समाज अशा पद्धतीनं सरकार ठरवेल त्या पद्धतीनं त्याची विभागणी करेल आणि तो समाज किती मागासलेला आहे याचा इम्पेरिकल डाटा गोळा करेल, जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. बरोबर की ती इम्पेरिकल डाटा गोळा करेल की तो समाज किती शिक्षण आहे, त्यांच्याकडे ग्रॅज्युएट्स किती आहेत, त्यांचं सध्याचं स्टेटस काय आहे, नोकऱ्या किती आहेत, वेगवेगळे त्यांच्यामध्ये हे आहेत पॉईंट आहेत. त्याप्रमाणे सरकार डाटा गोळा करेल आणि त्याचं मागासले पण किती मागासलेलं आहे याच्या आधारावर सरकार त्याची टक्केवारी निश्चित करेल. जे अति मागास आहेत त्यांना फायदा झालेला नाही तर त्यांच्यासाठी आता सुप्रीम कोर्टानं जो जजमेंट दिलेला आहे त्याच्यासाठी पण त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे. प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट द्यावी. तर प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट म्हणजे अधिकचा लाभ तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करणार आहेत त्यापेक्षा पण अधिकचा लाभ द्या असं सुप्रीम कोर्टानं निश्चित केलेलं आहे. त्याप्रमाणे 13%ची विभागणी गटामध्ये विभागणी होईल. लाभ मिळालेला जाती, कमी लाभ मिळालेल्या जाती, न मिळालेल्या जाती अशा प्रकारचे गट करून त्यांना टक्केवारी निश्चित करून देणे. ज्या योगे त्या टक्केवारीमध्ये ते समाजातली जे काही समूह आहे ते लोक आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील आणि जे वंचित समाज आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. नाहीतर काय होतं की जे प्रगत आहेत तेच सगळा लाभ घेत आहेत, मग त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बरोबर आहे. हा उद्देश आहे. आपण सांगितल्याप्रमाणे की समाजामध्ये मागे राहिलेले जे आहेत, वंचित आहेत, जे शिक्षणापासून वंचित असतील, नोकऱ्यांपासून वंचित आहेत, तर त्यांच्या आरक्षणापासून वंचित असण्याच्या गोष्टीला आपण नेमकं कुणाला कारणीभूत समजता? आणि दुसरा विषय असा की आपण जर शासकीय सेवेमध्ये आपण पोलीस खात्यामध्ये होतात आणि जवळजवळ आज आपण सेवानिवृत्त आहात म्हणजे आपण सिनियर सिटीजन आहात, तर आपण सेवेला ज्यावेळेस लागले त्यावेळेस आपणाला तर निश्चितच या मागासवर्गीय असल्याचा किंवा शेड्यूल कास्टच्या योजनांचा आपणाला तो लाभ मिळालेलाच आहे मागासवर्गीय असल्याचा. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये इतरांना तो लाभ का घेता आला नाही किंवा जर तो घेता नाही आला तर येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण झाल्यानंतर यांचा नेमका काय फायदा होईल? हे वंचित जे आहेत, जे मागे राहिलेले आहेत, ज्यांना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही आहे, त्यांचा नेमका काय फायदा होईल उपवर्गीकरण लागू झाल्यानंतर असे आपणास वाटते?
सर्वप्रथम मी अतिशय मागासलेल्या भागातून मराठवाड्यातून आलेलो आहे. मराठवाड्यात शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, परंतु नोकरीचं प्रमाण बिलकुल नाही आहे. विद्यार्थी दशेत देखील मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत होतो. मात्र युवक परिषद नावाची एक संघटना होती त्या काळामध्ये, तिथं पण काम करायचो. आणि तेव्हा आमच्या काळामध्ये आमच्याकडे दलित पॅंथर पण होती. आम्ही सगळेजण मिळून दलित पॅंथरमध्ये देखील काम करायचो. पण मला तेव्हाच जाणवत होते की ही दुरावा आहे. शिक्षण, नोकरी याच्यामध्ये आपल्याला संधी मिळालेली नाही आहे. आणि भविष्यामध्ये आपण जेव्हा काय मिळेल, आपल्याला जी काही संधी मिळेल, नोकरीची संधी किंवा जी काही संधी मिळेल, तर त्यावेळेस देखील आपण नोकरीच्या काळात देखील आपल्या समाजासाठी, जाती बांधवासाठी, गोरगरिबासाठी आपण काय तर केलं पाहिजे. ही एक भावना माझ्या मनात म्हणजे सुरुवातीपासून आहे. त्याच्यामुळं मी इथं नोकरीला लागल्यानंतर देखील मी ते माझं काम अव्याहतपणे चालू ठेवलेलं आहे. नोकरीच्या बाहेर, नोकरी संपल्यानंतर किंवा नोकरीच्या ओघामध्ये जेव्हा जे कोण लोक माझ्याकडे प्रश्न घेऊन येतील, निश्चितपणे समाजाचे तरी, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून जी काय मदत करणे ती करणे, सामाजिक ज्या काही संघटना असतात त्यांना मदत करणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीची मदत मी आपण लोकांना केलेली आहे. ज्याप्रमाणे सामाजिक चळवळीमधून आपण नोकरी, शासकीय नोकरी केली, सेवानिवृत्त झालात. तर ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही किंवा जे काही वंचित आहेत, त्याकरता तुम्ही अनुसूचित जातीतल्या एका ठराविक घटकाला किंवा एखाद्या ठराविक जातीला कारणीभूत समजता, की समाज व्यवस्थेमध्ये ते मागे राहिले असं तुम्हाला वाटतं? बरं झालं हा प्रश्न तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे हा, की मी म्हणतो की सगळी समाज व्यवस्था याच्यासाठी जिम्मेदार आहे. कुठला एक वर्ग किंवा त्यांना अनुसूचित जातीतल्या, आता कोणती मगाशी एखादी बोललो जात की हां. काही लोकांना जास्त संधी मिळाल्या म्हणून ती पुढे गेल्या, हे जरी मान्य असलं तरी मातंग समाजासाठी मातंग समाज एक वेगळं एक्सेप्शनल बाब आहे समजा याच्यामध्ये. कारण अनेक लोकांचा हा प्रश्न आहे की आम्ही कुठं मातंग समाजाच्या लोकांना आम्ही काही शिकू नका आम्ही सांगितलं नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा नोकऱ्या करू नको सांगितलं नाही, हं, हं. असा एक प्रश्न नेहमी येतो. बरं. अनेक आता ज्याच्या काही चर्चा चालू आहेत अशा ठिकाणी हा प्रश्न निघतो. तर मला या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं सांगावी अशी वाटते की मातंग समाज हा असा पिचलेला समाज आहे की ज्या समाजानं जवळ 1871 साली एक गुन्हेगारी जमाती कायदा ब्रिटिशांनी पारित केला होता. हं, हं, हं. आपणाला माहीत असेल कदाचित. हं, हं. तर तो कायदा असा सांगायचा की मातंग समाज ही गुन्हेगारी जमात आहे आणि त्यांनी दिवसातून 3 वेळा तुमचे गावचे पोलीस पाटील असायचे त्यावेळी, त्यांच्याकडे हजेरी द्यायची. बरोबर आहे. एकट्या पुरुषांनी नाही, त्याची मुलं वगैरे असतील त्यांनी देखील हजेरी द्यायची. तशा नोंदी आढळल्यात. मुद्दा हा आहे महत्त्वाचा, की ही वंचित जे राहिलेल्या बाकीच्या जाती आहेत, त्यामध्ये मातंग समाज असतील किंवा इतर होलार समाज असतील, इतर सर्व घटक 59 जातीतले जे असतील. माझा मूळ प्रश्न असा आहे, की या ठिकाणी अनुसूचित जातीमधला केवळ एक घटक किंवा एक जात याला जबाबदार आहे असे आपल्याला वाटते का? की समाज व्यवस्था याला नाही, जबाबदार आहे? मी तेच समजून सांगायचा प्रयत्न करतोय. याच्यासाठी कुठली एक जात जबाबदार नाही. मी तेच सांगायचा बरं. प्रयत्न करतोय की याला व्यवस्था कशी जिम्मेदार आहे. मी ते सांगतोय की त्या 1871च्या कायद्यामुळं हा समाज सामान्य जीवन जगण्यापासून दूर राहिलेला आहे. बरं. त्याला माणसाच्या जवळ कोणी येऊ दिलं नाही, त्याला हाजरी लावली, त्याला पोटभर अन्न खाऊ दिलं नाही, त्यानं कुठली संपत्ती कमवली, बाळगली, ती पण लुटून न्यायची व्यवस्था या समाजव्यवस्थेनं केलेली आहे. अनुसूचित अस्पृश्य म्हणून तर त्याच्यावर अन्याय झालेलाच आहे, परंतु सामान्य जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या देखील त्याला करता आलेल्या नाही आहेत. ही परिस्थिती इतर जातींची नव्हती. बरोबर. इतर जाती ह्या जरी अस्पृश्यतेचं म्हणजे चटके सोसत होत्या, गुन्हेगारी जमातीचा त्यांच्यावर हा, हक्का नव्हता. त्यांना गुन्हेगारी जमातीचा बट्टा त्यांच्यावर ठप्पा लागलेला नाही, किंवा जे आयुष्य मातंग समाजाला भोगावं लागलं ते त्यांना भोगावं लागलेलं नाही. बरोबर. त्याच्यामुळंच त्यांना शिक्षणाची दारं उघडी होती, बरोबर आहे. इतर प्रगती करण्याची दारं उघडी होती. मला सांगा, जसं महार वतन जमिनी आहेत तसं मांग वतन आहे का हो कुठं? नाही, तसा शब्द कुठे आढळत नाही. तसा शब्द कुठं आढळत नाही. म्हणजे हं, हं. त्यांना शिक्षण पण नाही, आर्थिक प्रगती पण नाही, आणि अशा रीतीनं एकंदरीत तो व्यवस्थेचा बळी हा आहे. त्याच्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब महात्मा फुले झाले, बाबासाहेब झाले, यांनी जी शिक्षणाची चळवळ चालू केली,
त्याच्यामुळे बौद्ध समाज त्याच्या पायावर पाय ठेवून शिकत पुढे गेला. त्यांना अडचणी आल्या नाही. परंतु मुळात मातंग समाजाला संधीच मिळाली नाही. हे आमचं दुःख आहे. आम्ही कुणाला दोष देत नाही की या समाज पुढे गेला किंवा यांनी आम्हाला शिकायची संधी दिली नाही. कोण तुमच्या हाताला धरून नेत नाही. हे फक्त बाप आणि शिक्षक करू शकतो. तुमच्या हाताला नेऊन तिथे घेऊन जाऊ शकतो. दुसरा कोण तुम्हाला घेऊन जाणार नाही आहे. आम्हाला ती संधीच मिळाली नाही. बाबासाहेबांनी जे काही समाजामध्ये हे समतेचं वातावरण निर्माण केलं, जेव्हा 52ला हा कायदा रद्द झाला, त्याच्यानंतर कुठं आपण माणसात यायला लागलो, त्याच्यानंतर आपल्या शिक्षणाला सुरुवात झाली. उशिरा संधी मिळाली असं तुम्हाला उशिरा म्हणायचं. संधी झाली. तोपर्यंत बाबासाहेबांसारखे महाविद्वान, जगत विद्वान व्यक्ती तयार झालेले होते. तेव्हा बरोबर. प्राथमिक समाज लोकांना माहीत नव्हता फक्त. बरोबर आहे. अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे शिकायलाच उशीर झाला. मग त्याच्यानंतर समजा पहिली किंवा दुसरी पिढी आमची असेल की जी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शिकायला चालू केली किंवा जन्मली. इथून तर आपण पुढे आलो. निश्चित. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर ह्या वंचितांना 59 जातींपैकी ज्या वंचित जाती आहे, त्या वंचितांना जर उपवर्गीकरणामार्फत येणाऱ्या काळामध्ये संधी मिळाली, तर त्याचे नेमके फायदे काय असतील? वर्गीकरण झाल्यानंतर तुम्हाला एक निश्चितपणे 1% जे काही 13% आहेत त्याची विभागणी होऊन तुमच्या गटाला एक निश्चित टक्का मिळेल. त्या निश्चित टक्क्यामध्ये तुम्हाला तिथं नोकरी मिळण्याची, जे काही शिक्षण घेण्याची जी निश्चित हमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. शाश्वती. शाश्वती मिळणार आहे. जसं समजा आज घडीला तुम्हाला एक रिपोर्ट सांगतो. बार्टीनं एक रिपोर्ट दिलेला आहे. RTIमध्ये माहिती मागवलेली होती. सुनील कांबळे आपले जे आहेत आमदार, त्यांनी बार्टीकडून एक अहवाल मागवला होता की बार्टी स्थापन होऊन आता 1975 पासून बार्टी स्थापन झालेली आहे. तर बार्टीच्या सवलती कुठल्या कुठल्या जातींना आणि किती मिळालेल्या आहेत. बरोबर आहे. तुम्हाला ते उत्तर वाचून आश्चर्य वाटेल. ते सांगतात की 79.9% हं, हं. बार्टीच्या सोयी सवलतीचा फायदा, सगळ्या गोष्टीचा फायदा एका जातीला मिळालेला आहे. निश्चित. परंतु जसं आता आपण म्हटलंय की तो समाज जागृत आहे, तो समाज शिक्षित आहे. त्यांनी त्यांच्या संध्या साधून घेतल्या. जर एखादा त्या सर्व बाकीच्या प्रोटोकॉलमध्ये, त्या सर्व त्यांच्या नियमामध्ये बसतच नसेल, तर त्यांना ती संधी कदाचित मिळाली नसेल. परंतु बार्टीने याचा सरळ आपल्याला असं म्हणायचं का, बार्टीने इतर जातीकडे दुर्लक्ष केलं का इतर जाती त्याकरता पात्र नव्हत्या? आता हे तुम्ही ठरवा की बार्टीनं अन्याय केला का नाही. ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण आता कमी नाहीये, जेवढे प्रमाण जे जातीचं प्रमाण आहे महार समाजाच्या सोबतच मातंग समाजाची देखील लोक तेवढ्या पद्धतीनं उच्च शिक्षण देखील घेतलेली मुलं आहेत, तरी त्यांना संधी मिळत नाही. रडणं हे आहे की बार्टी जी संस्था सगळ्या 59 जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली गेली, त्या संस्थेमध्ये संधी असून देखील त्या लोकांना संधी तिथपर्यंत पोहोचली नाही. अहो कशी मिळणार? ज्या ठिकाणी बार्टीचे जे समतादूत निर्माण केलेले आहेत ते सगळे एका जातीचे. अहो ती इनडायरेक्टली माहिती देखील बाहेर खालच्या लोकांपर्यंत समजत नाही, इतर जातीपर्यंत समजत नाही. तुम्हाला असं म्हणायचं का की बार्टीमधून आरटी निर्माण केल्यानंतरच मातंग समाजाला पहिली IRS अधिकारी मिळाली? निश्चितपणे म्हणजे हे तर ते यश आहे. हेच यश आहे. ज्या पद्धतीनं बार्टीतून आरटीची निर्मिती झाली आणि मुलांना संधी मिळत गेली, पहिल्याच वर्षामध्ये पहिल्या वर्षात ती मुलगी तयार झाली. असं आमचं म्हणणं नाही की ती बार्टीनंच केली, कारण तिचा अगोदरपासूनच ती प्रयत्न करत होती. परंतु बार्टीचा देखील सहकार्य- हातभार तिच्या सहकार्य. यशामध्ये आहे. आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आता सांगतो की यावर्षी 40 मुलं UPSC साठी गेलेली आहेत बार्टीतर्फे. हे लक्षात घ्या. आरटीतर्फे. आरटीतर्फे 40 मुलं आपल्या समाजाची गेलेली आहेत त्या ठिकाणी. हा फरक आहे. तुम्हाला जेव्हा तुमच्या एका निश्चित गोष्टीची शाश्वती मिळते की तर निश्चित म्हणजे बार्टीमधून त्याचा आरटीची निर्मिती झाल्यामुळं झाल्यानंतर त्याचा फरक दिसून येतो. स्वतंत्र रीतीने मातंग समाजाच्या लोकांना त्या संधी आता मिळणार आहेत. त्याचा फरक दिसणार आहे. एका वर्षात तुम्ही फरक मागू नका, पण हा फरक दिसतो. या वर्षी 40 मुलं UPSCच्या तयारीकरता दिल्लीला गेलेले आहेत आरटीतर्फे. हम्म, हम्म, हम्म. हा फरक. असंच यावर्षी जर उपवर्गीकरण आता लागू झालं, जून चालू झालेला आहे, तर यावर्षी मेडिकलला जाणारे विद्यार्थी, इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी, नोकर भरती होईल तेव्हा होईल. परंतु आमचं म्हणणं आहे की हे जे व्यावसायिक शिक्षण व्यवस्था आहे
तिथं जाताना त्या टक्क्याप्रमाणे आमची मुलं जातील, जे काही टक्का आम्हाला मिळेल, बरोबर आहे. बरोबर आहे. 4%, 5%, जे जे काय सरकार देईल तेवढी शाश्वती होईल ना आम्हाला, की आमची एवढी मुलं जाणार म्हणजे जाणार. बरोबर. आज घडीला आमच्याकडे 10 किंवा 15 लोक मेडिकलला जात नाहीत. बरोबर आहे. परंतु हे जर झालं तर 250 ते 300 मुलं एका वर्षात मेडिकलला जातील साहेब. हा त्या उपवर्गीकरणाचा फायदा आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण हे झालं पाहिजे. उपवर्गीकरणामुळं कुणावरही अन्याय होत नाही. हा कुणाचं हिश्श्याचं काढून द्यायचा प्रश्न नाही किंवा सामान्य जे 13%चं आरक्षण आहे त्याचं फक्त विभाजन करून वेगवेगळ्या गटामध्ये निश्चित विभाजन करा विभाजन आहे. आणि शाश्वती आहे. प्रत्येकाला आपापला वाटा मिळाला विकास पाहिजे. करण्यासाठी ती त्यामागचं शाश्वती आहे की एवढं तुम्हाला मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जो सामाजिक न्याय आहे, त्या सामाजिक न्यायाच्या आधारे जर या आरक्षण उपवर्गीकरणाची मांडणी झाली, तर अशा प्रकारचे फायदे होतील असं आपलं मत आहे. परंतु याच उपवर्गीकरणाला महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याप्रमाणे उपवर्गीकरणाची मागणी 59 जातीपैकी केवळ मातंग समाज करतो असं दिसून येतं, त्याचप्रमाणे 59 जातीपैकी विरोध केवळ महार समाज किंवा बौद्ध समाज करतो, असं का? अगदी छान प्रश्न आहे साहेब आपला. अगदी म्हणजे सगळीकडे चर्चेत असलेला सगळ्या लोकांना म्हणजे हेच वाटतं की महार समाज एकटाच का विरोध करतो. एक लक्षात घ्या की महार समाज हा संख्येनं मोठा आहे, लोकसंख्येमध्ये मोठा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठा आहे, आर्थिक दृष्टीनं सामाजिक दृष्टीनं अतिशय पुढारलेला सुधारलेला समाज आहे हा. बरोबर. बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचा 2 नंबरचा समाज तुमच्या माहितीसाठी सांगतो की चांभार समाज जरी लोकसंख्येनं लहान असला आणि मातंग समाज 2 नंबरचा लोकसंख्येच्या बाबतीत जास्त मोठा असला तरी मातंग समाजापेक्षा ढोर आणि चांभार समाज जादा प्रगत आहे. प्रगत आहे. प्रगत आहे. तसा रिपोर्टही आहे तसा. बरोबर. म्हणजे बरोबर. शासनाचा अभ्यास आहे, जे काही व्यवस्थेमध्ये चालतंय त्याच्यामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आहे. म्हणजे लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकाच्या असणाऱ्या जातीपेक्षाही हे हा. समाज तेच पुढारलेले आहेत. तेच सांगतो की 1 नंबरला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महार समाज आहे, 2 नंबरला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये मातंग समाज आहे. बरोबर. परंतु प्रगतीच्या बाबतीत मातंग समाज 4थ्या-5व्या नंबरवर आहे. बरोबर. तो असायला पाहिजे होता 2 नंबरला, पण असं झालेलं नाही. प्रगती ही त्या लोकांची झाली. महार समाजाची प्रगती होतेच, कारण त्यांचं शिक्षण आहे, त्यांना संधी मिळालेल्या आहेत, आणखी मिळत आहेत. बरोबर. चांभार समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त संधी मिळालेली आहे. एवढे IAS IPS आहेत, त्यांचे इतर नोकर वर्ग आहे. आर्थिकदृष्ट्या तो व्यापारी समाज आहे, बरोबर. त्यांची आर्थिक प्रगती पण झालेली आहे. राहिला मातंग समाज, त्याच्याकडे कोण लक्षच देत नाही, दुर्लक्षित आहे. दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळं तो 4थ्या-5व्या नंबरवर ढकलला गेला. मग आता येणार कोण? मागणी कोण करणार? बघा, जेव्हा एखाद्याला भूक लागते तेव्हा तो अन्नाची मागणी करतो, तहान लागते तर पाण्याची मागणी करतो. आता आम्हाला आमचे लोक शिकून बसलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण भयंकर आहे मातंग समाजामध्ये. त्या लोकांना नोकऱ्या हव्यात, नोकऱ्या मिळत नाहीत. ज्या काही आता मी सांगितलं व्यावसायिक शिक्षण आहेत तिथे ॲडमिशन्स मिळत नाहीत. मग म्हणून ते लोक आता आरक्षणाची मागणी करतायत. आता राहिले जे इतर लोक का करत नाहीत, 58 जाती, त्या जाती अगदी काही जाती ह्याच्यापैकी 3-4 जातीच लाखामध्ये आहेत. बाकीच्या संख्येने जाती कमी. ह्या संख्येनं फार थोड्या, काही शेकड्यात आहेत, काही हजारात आहेत. त्या समोर येत नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढे बलवान कोण नेते नाही आहेत. नाही. मातंग समाज एवढा मोठा असून देखील त्याच्याकडे आणखी मोठं नेतृत्व नाही, ही दुःखाची बाब आहे. हां, मग नेतृत्व. मला सांगा की ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? बरोबर आहे. म्हणून मातंग समाज ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. असं समजू नका की मातंग समाज फक्त मागासाठी मागतोय. मातंगासाठी नाही मागत. आमचे निवेदनं जरी आपण सर्व पाहिली, वंचित घटकांकरता. आम्ही म्हणतो की लाभवंचित समूह. मग कोण आहेत? ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालाच नाही, आम्ही त्यांच्यासाठी लढतो. आणि ती सगळी जात समूह आमच्यासोबत आहेत. बरोबर. हिंदू खाटीक आमच्यासोबत आहेत, मांगारडी आमच्यासोबत आहेत. काय काय सांगू, जे जाती आहेत तेवढ्या सगळ्या आमच्यासोबत आहेत. निश्चित. जर ज्याप्रमाणे आपण सांगताय की
आरक्षण उपवर्गीकरणामध्ये जातींचे गट तयार करून उपवर्गीकरण हे प्रस्तावित आहे. बरोबर. जर अशा प्रकारे उपवर्गीकरण झाले, तर आपणास काय वाटते, की उपवर्गीकरण करण्याकरिता आधार नेमका कसला असावा? जनगणनेचा असावा, म्हणजे लोकसंख्येचा असावा, की मागासलेपणाचा असावा? याबाबत आपले काय मत आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 दिवशी एक निर्णय दिलेला आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये. त्या निर्णयामध्ये काय सांगितलं आहे, 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचं म्हणणं आहे की एक, राज्य सरकारांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे, ते करू शकतात. ते करत असताना त्यांनी डाटा कलेक्ट करायचा आहे, इम्पेरिकल डाटा, वस्तुनिदर्शक जो काय अभ्यासाचा अहवाल आहे तो त्यांनी कलेक्ट करायचा आहे. बरोबर. आणि हे करत असताना त्यांनी लोकसंख्या हा घटक मानावा असं कुठं लिहिलेलं नाही. अच्छा, त्यामध्ये त्यांनी mention लिहिलं केलेलं की नाही. सामाजिक मागासलेपणा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. निश्चित. मग जर सुप्रीम कोर्ट सांगतं सामाजिक मागासलेपणा हा पायाभूत आधार धरून त्या अनुषंगानं तुम्ही उपवर्गीकरण करायचं आहे. आणि हे करत असताना ज्या जातीवर ज्यादा अन्याय झालेला आहे किंवा त्यांना म्हणजे खूप लाभवंचित आहेत, त्यांना लाभ मिळालेला नाही आहे, अशा जाती समूहांना जो काही गट असेल त्यांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट म्हणून अधिकचा लाभ द्यायचा आहे. म्हणजे त्यांची लोकसंख्या गृहीत न धरता ते किती जेवढे Yes, मागासलेले किती आहेत, मागासलेले तेवढ्या प्रमाणात आहेत, त्यांना त्या अधिक संधी प्रमाणात द्यावी. त्यांना नाही त्या प्रमाणात त्यांचं उपवर्गीकरण तर करायचंच आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना जर लाभ मिळालेला नाही आणि त्यांना अधिक लाभाची आवश्यकता आहे तर सरकार प्रिफरन्शियल ट्रीटमेंट म्हणून अधिकचा लाभ देऊ शकते. म्हणजे समाज माध्यमामध्ये आपण पाहतो की काही जण प्रचार प्रसार करताय की लोकसंख्येच्या आधारावर जर उपवर्गीकरण झालं तर त्यामध्ये मातंग समाजाचं नुकसान होणार आहे. आणि आपले असे मत आहे की लोकसंख्येच्या आधारावर हे वर्गीकरण न होता माननीय सुप्रीम कोर्टांच्या जे त्यांनी इंडिकेटर्स दिलेत त्यामध्ये मागासलेलं पण गृहीत धरूनच वर्गीकरण व्हावं असे आपले निश्चितपणे मत आहे. हां, आपण जो प्रश्न विचारला की लोकसंख्येच्या आधारे केलं तर नुकसान होणार आहे, हे अगदी सत्य आहे. आपण जर महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 1961 पासून आतापर्यंतची जी काही जनगणना झाली आहे त्याची आकडेवारी जर आपण पाहिली तर 1961च्या जनगणनेमध्ये महार समाज आहे 34.8% आणि मातंग समाज आहे 31.9%. म्हणजे त्यांचं पकडून तुलनेने चला की थोडा त्यांचं कमी. 35% आहे आणि ह्याचं 32% आहे. किती फरक होता? फक्त 2-3%. 3%चा फरक होता. आज मातंग समाजाची काय अवस्था आहे? मातंग समाज आहे 19% आणि महार समाज आहे 54%. मला सांगा साहेब, असं काय झालं की ह्या संख्येमध्ये एवढा फरक आला? आपल्या देशाचा जननदर पाहिला, म्हणजे जन्मदर पाहिला तर तो 17 ते 20 किंवा आधीच मागासलेले राज्य असेल तर तिथं 24पर्यंतचा आहे. परंतु हा जो क्रायटेरिया जो काही आज घडीला महार समाजाची लोकसंख्या दाखवली जाते, असं कुठल्याही नियमानं पाहिलं तर एवढी लोकसंख्या होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग मला सांगा की जर 32चं किती व्हायला पाहिजे? जर मातंग समाज हा अतिशय मागासलेला, शिक्षण नसलेला, नोकरी नसलेला, कुठली प्रगती नसलेला माणूस, जननदर कुणाचा जास्त असायला पाहिजे? जन्मदर मागासलेल्या समाजाचा जास्त असायला पाहिजे. आणि जो प्रगत समाज आहे त्याचा जन्मदर कमी असायला पाहिजे. पण काय झालं इथं? ज्यांचा कमी असायला पाहिजे त्यांचा 3 पट झाला आणि ज्यांचा कमी म्हणजे जास्त असायला पाहिजे ते निम्म्यावर आले. निश्चित लोकसंख्येच्या बाबतीमध्ये वेगवेगळे तर्क लावले जातात आणि तो त्यांनाही मान्य नाही आहे आणि मातंग समाजालाही मान्य नाही आहे. इतर जाती देखील त्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरती कुणीच विश्वास ठेवत नाही आहे. मुद्दा यापुढे असा आहे की जर अशा प्रकारे वर्गीकरण झालं तर नागपूरमध्ये नुकतंच एका कार्यक्रमामध्ये काही विचारवंत होते, त्यांनी असेही त्या ठिकाणी विचार मांडले की आरक्षण उपवर्गीकरण केवळ अ आणि ब
या 2च गटात होईल. त्यामध्ये क आणि ड वगैरे असा काही प्रकार होणार नाही आहे. आणि असं जर झालं आणि त्यामध्ये मध्ये जर बौद्ध समाज आणि मातंग समाज हा एकत्रच आला तर काय? तर अशी काही होण्याची शक्यता तुम्हाला वाटते काय? आम्हाला नाही वाटत असं. कारण मी मगाशी सांगता एक मुद्दा म्हणजे सांगायचा राहिला की बार्टीचा अहवाल मी मगाशी सांगत होतो तुम्हाला की 100पैकी 79.8% एका समाजाला मिळायचे. हे पाहत असताना मातंग समाजाचा जो टक्केवारी आहे आज घडीला 0.7 म्हणजे 1% देखील नोकरीमध्ये या समाजाचा सहभाग नाही आहे. नाही. 0.7 एवढाच सहभाग आहे. जर हा समाज 80% घेणाऱ्या लोकांच्या सोबत जर जोडला गेला तर काय होईल? त्याचा आज जो 0.7 आहे ना, तुम्ही आणखी 10 वर्षांनी जर मला विचारलं तर तिथं काय राहील? त्याचं प्रमाण आणखी कमी होईल. कमी नाही, संपलेलं असेल, कदाचित नष्ट झालेला असेल. बरोबर आहे. असं नाही होऊ शकत. बघा, उपवर्गीकरण काय आहे? उपवर्गीकरण सरकारने प्रगत, अप्रगत, कमी प्रगत अशा पद्धतीनं सरकार उपवर्गीकरण करेल. आम्ही मागत आहोत की आम्हाला वेगळं काढा, कारण आम्हाला संधी मिळत नाही आहे. ठीक आहे, शासनानं संधी 13% शासन फरक करत नाही, परंतु आम्ही तिथपर्यंत आम्हाला कोण पोहोचू देत नाही आहे. म्हणून आम्हाला वेगळं मागत आहोत. मग आम्हाला जर त्याच्यात दिलं तर आम्हाला तुम्ही वाघाच्या दाढात दिल्यासारखं होणार. आम्हाला शासनाला विनंती राहील की असं काय करू नका. निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये कळेलच नक्की वर्गीकरणाचे काय प्रकार असतील. ब आहे, क ड आहे वगैरे. पुढचा प्रश्न सर असा आहे की या आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये जे समाज एकमेकांच्या समोर ठाकलेत, यामध्ये समाज माध्यमामध्ये आपण पाहतो की काही कार्यकर्त्यांची पातळी इतकी खालावलेली आहे, वैचारिक पातळी, की ते महापुरुषांवर टीका टिप्पण्या करताय. सर्व प्रकारचे जे स्तर आहेत ते आता त्यांचे पूर्णपणे संपलेले आहेत. तर या सगळ्या प्रसंगामुळे किंवा या सगळ्या घडामोडींमुळे, महापुरुषांवर केलेल्या टीकाटिप्पणीमुळे, जातीवर केलेल्या टीकाटिप्पणीमुळे, म्हणजे त्यांच्या व्यवसायावर केलेल्या टीकाटिप्पणीमुळे येणाऱ्या काळामध्ये या 2 समाजामध्ये कायमची दरी निर्माण होईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून पुन्हा हा समाज गुण्यागोविंदानं अनुसूचित जातीचा घटक म्हणून एकमेकांसोबत राहील असे आपणास वाटते काय? अगदी छान प्रश्न विचारला साहेब. कारण महाराष्ट्रभर आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कधी भिडतील आणि कुठं संघर्ष पेटेल काय सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली. परंतु मला वाटतं हे अशा पद्धतीचे अतिरेकी विचार करणारे जे लोक आहेत ते एकतर अशिक्षित आहेत, मूर्ख म्हणणार नाही मी, किंवा ज्यांनी भारतीय राज्यघटना वाचली नाही किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पूर्णपणे वाचला नाही, आणि वाचला असेल तर त्यांना समजला नाही असं मला वाटतं. ज्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय पूर्णपणे वाचलेला आहे तो अशा पद्धतीची चर्चा करणार नाही. सुप्रीम कोर्ट, मला सांगा साहेब, सुप्रीम कोर्ट कसं चालतं? भारतीय राज्यघटनेच्या हिशोबानं सुप्रीम कोर्ट चालतं आहे. सुप्रीम कोर्ट मी शहाणा आहे, घटना तुमची तिकडेच ठेवा असं म्हणत नाही. सुप्रीम कोर्ट हे राज्यघटनेचं संरक्षक आहे. राज्यघटनेचा एक भाग आहे, तो न्यायिक भाग आहे. हां, त्याचं संरक्षण करणारा राज्यघटनेच्या याच्यामध्ये कोण तोडफोड करत असेल तर ते करू नये म्हणून त्याच्यावर वचक ठेवणारा जो व्यवस्थेचा हिस्सा आहे ते सुप्रीम कोर्ट आहे. तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात तोडफोड करणार नाही. सुप्रीम कोर्ट जे काय देईल, जे मूलतत्व आहेत भारतीय राज्यघटनेचे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचे जे मूलतत्व आहेत त्यांना जशा तसे ठेवून काय करणं शक्य आहे ते पाहतं. त्या हिशोबानं सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या जजनी तो दिलेला निर्णय आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्ट बघत असताना डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी सामाजिक समानता आहे ती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं हे उपवर्गीकरण आवश्यक आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचलं पाहिजे. बाबासाहेबांना ही काहीच अपेक्षित, बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. बाबासाहेब काय म्हणतात, मला फसवलं कोणी तर हे शहाण्या पढे लिखे लोकांनी म्हणजे फसवलं. बरोबर, म्हणजे हेच आहे. आज हे लोक लाभवंचित राहिले. का राहिले? हे अतिशहाणे झाले, अतिशहाण्यांनी आपलेच घरं भरले. त्यांनी त्यांच्याकडे पाहायला पाहिजे होतं, त्यांनी पाहिलं नाही. म्हणून आम्हाला आता ओरड करावी लागते की बाबा आमचंही बघा, आम्ही पण उपाशी बसलेलो आहोत, आम्हाला पण द्या आमच्या हिश्श्याचं जे काय आहे. आम्ही काही तुमच्या हिश्श्याचं कोणाचं मागत नाही आहे, आम्ही आमच्या हिश्श्याचं मागतो, द्या ना आम्हाला.
निश्चित काय अडचण आहे? याच आणि प्रश्नाला हां, याचा पुढचा प्रश्न आपला होता की असं वाद काय होईल का? मला असं वाटत नाही. बाबासाहेबांनी जी दिलेली विचारसरणी आहे, मातंग समाज काय आहे? मातंग समाज हा देखील बाबासाहेबांना अगदी मनातून मानणारा समाज आहे. बाबासाहेबाच्या विचारानं चालणारा समाज आहे. बरोबर उलट काही लोक बाबासाहेबांना एका जातीपुरतं मर्यादित मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसं मातंग समाज करत नाही. हे म्हणतात की तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला नाही म्हणून तुमची प्रगती नाही. धर्मामुळं प्रगती होत नाही. प्रगती ही शिक्षणामुळं होते. जी बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आम्ही तेच करतो. मुळात राष्ट्रपुरुष शिकलो. हे राष्ट्राचे असतात. आता पुन्हा एकदा संघटित होऊन संघर्ष करत आहोत. हे राष्ट्रपुरुष हे सगळ्या राष्ट्राचे असतात. ते जाती बाबासाहेबांना धर्माच्या तर- परे असतात. बाबासाहेबांना महामानव कुठल्याही जातीचे नसतात. परंतु आमचे काही समाज बांधव जे म्हणजे अल्पशिक्षित आहेत, ज्यांना समजत नाही, त्यांना एका जातीपुरता असे मर्यादित लोक ठेवण्याचा त्यांना प्रयत्न करतात. मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अतिशय वाईट आहे. हे बघा, काही झालं तरी आपण जे अनुसूचित जाती ज्या आहेत, ज्या अस्पृश्य म्हणून आपण कधी काळी भोगलेलं आहे आयुष्य, आपण सगळे एकत्र होणंच आवश्यक आहे. बरोबर. आणि उपवर्गीकरण ही त्या एकत्रीकरणाची पायरी आहे. मी तुम्हाला आज सांगतो, बघा कसं उपवर्गीकरण झाल्याच्या नंतर ज्याच्या त्याचा हक्क मिळेल. आपल्या मनामध्ये जी आडी आहे ती आडी निघून जाईल आणि सामाजिक प्रश्नासाठी उद्या ह्या सगळ्या 59 जाती म्हणजे एकत्र उपवर्गीकरणामुळे येतील. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीमध्ये कोणत्याही प्रकारचे गटतट निर्माण होणार नाही. त्यांच्या एकीमध्ये कुठलाही म्हणजे दरार निर्माण होणार नाही आहे किंवा उपवर्गीकरणामुळे बाबासाहेब देखील वाटले जाणार नाही आहे असं आपणास- बिलकुल मी तुम्हाला खात्री देतो. हे बघा, हे तुम्हाला साध्या उदाहरणावरून सांगतो. जेव्हा आपण घरामध्ये 2-4 भाऊ आहोत, मग एक भाऊ काय करतो, मी बापाला सांभाळतो, मी जादा वाटा घेणार, बरोबर आहे ना, मीच घर घेणार, चांगलं जमीन मीच घेणार, तुम्ही ती पडीक जमीन घ्या, अमुकची घ्या, आणि मग ह्याच्यामुळं आपल्यामध्ये काय होतं, द्वेष निर्माण होतो. बरोबर आहे. परंतु चांगला भाऊ काय सांगतो, नाही नाही, किंवा बाप काय सांगतो, असं नाही करायचं. सगळ्यांनी सारखं घ्या, काळी जमीन सगळ्यांनी वाटून घ्या, खराब जमीन सगळ्यांनी वाटून घ्या, घर सगळ्यांनी वाटून घ्या. तेव्हा भावाभावामध्ये वितुष्ट राहत नाही. मनामध्ये जो क्लेश असतो का नाही, बरोबर. ह्यांनी जादा घेतलं, मला कमी दिलं, म्हणजे सर्व भाऊ सक्षम होणं गरजेचं आहे. येस. त्याच्यामुळं काय होईल, एकतर मनामधला जो क्लेश आहे एकमेकाविषयी तो संपेल, सगळे निश्चित. सक्षम होतील, निश्चित. आणि हातात हात घालून ही आरक्षणच नाही, कुठली पण लढाई जी असेल पुढं ती सगळी एकमतानं लढतील. अहो साहेब, मराठवाडा युनिव्हर्सिटीचा लढा जो झाला बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासाठी, नामविस्तार. तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये पहिला बळी कोण गेला? आमच्या भागातला पोचीराम कांबळे. तो कोण होता? मांग होता. बरोबर. परंतु आमच्या काही समाज बांधवांनी त्याला जे महत्त्व देणं आवश्यक होतं दिलं नाही. त्यांनी प्रत्येकाने मग आपापली चूल बांधली, चूल वेगळी करून आपापलं जीवन जगायला लागले, आणि मग ही अशी ती तशी एकमेकाला नावं ठेवून इथंपर्यंत आलेलं होतं. आणि आता मग त्यांना हिस्सा न मिळाल्याचं क्लेश मनात आहेच. पण मला वाटतं की हे उपवर्गीकरण झाल्यामुळं सगळ्याच्या मनातला क्लेश निघून जाईल, आणि हे सगळे जातीसमूह एकत्र येऊन गोण्या गोविंदानं नांदतील, आणि यांचं सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. निश्चितच ज्याप्रमाणे आपण म्हणता की सर्व मनभेद हे दूर होतील, याच प्रश्नाशी अनुसरून एक प्रश्न असा आहे की मातंग समाजाचं नेतृत्व करणारे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनाही काही सोशल मीडियाच्या मार्फत धमक्या येत आहेत, त्यांच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न होतो आहे. तर या घटनेकडे तुम्ही कसे पाहता? ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. की मगाशी बोलल्याप्रमाणेच हे अल्पशिक्षित लोक जे काय आहेत, अशा लोकांचं हे काम आहे. त्यांचं काय ते समाजाची पुढाकार घेऊन मागणी करतायत, समाजाची मागणी रेटण्याचं काम ते करतायत. समाजाचं काम ते काही हिसकावून आणणार नाहीत. शेवटी देणं नाही देणं हा मुख्यमंत्र्याचा सरकारचा प्रश्न आहे. शासनाचा भाग आहे. ते आमदार एक समाजाचा प्रश्न मांडतायत, बाजू तुमच्या मांडताय. समाजाची बाजू मांडतायत ना. बरोबर आहे. त्यांचं काय वैयक्तिक त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे? आता महार समाजाचं तुम्ही कदाचित बोलला, भारतीय इतिहासामध्ये एखादी दलित व्यक्ती दलितांकरता हा विषय मांडताना दलितांनाच विरोध होतोय, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. होतोय. आता हे कसं झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दलितांचे प्रश्न मांडायला चालू केले तर त्यांचा जसा विरोध झाला तसं हे आपल्यात, म्हणजे आता काय झालं की दलितामध्ये सवर्ण
आणि दलितात परत दलित अशी व्यवस्था चालू झालेली आहे. त्याला विरोध करण्याचा काही प्रश्न नाही, त्याला काय अडचण आहे. विरोध करू नये हे चुकीचं आहे. माझी विनंती राहील या अशा बांधवांना की तुम्ही त्यांचा विरोध करू नका. तुम्हाला काय बोलायचं असेल वैचारिक विरोध करा, शासनाकडे विरोध करा. तुमची आपली काय दुश्मनी आहे? देणारे तुम्ही आहेत का घेणारे तुम्ही आहेत? आणि निश्चितपणे ते मागासवर्गीयांचं नेतृत्व करतात म्हटल्यावर इतर जाती देखील त्यांच्याकडे जाऊन दाद मागू शकतात. निश्चितपणे वेगवेगळ्या विषयावर. सगळेच जाऊन मागतात. देणारे सरकार आहे. हे युद्ध काही कुठल्या जातीचं युद्ध नाही किंवा वाद तर निश्चितच नाही. बरोबर. देणारे सरकार आहे. मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. तुम्ही पण सरकार, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही तुमच्या सरकारकडे म्हणणं पोहोचवा. सरकार बघून घेईल काय करायचे ते. पण आपसात वाद करणं, उद्या आपण सगळे एकच होणार आहोत ह्याची ही भावना या लोकांनी निश्चित मनामध्ये ठेवणं फार आवश्यक आहे. आरक्षण उपवर्गीकरणाची ही लढाई आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे असे दिसून येतात. केवळ घोषणा बाकी आहे. बरोबर. तरीसुद्धा आज लाखोंच्या संख्येने दोन्ही गटाकडून मोर्चांचे आयोजन नियोजन होत आहे. तर या संपूर्ण लढाईमध्ये आपण देखील सहभागी आहात. आपण या दोन्ही गटांना, एक समर्थक गट आणि एक विरोधक गट, या गटांना आपण काय आवाहन कराल? आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई ही संविधानात्मक लढाई आहे. आरक्षण घटनेनं मंजूर केलेलं आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे 7 जजेसनी, म्हणजे ज्याला आपण मोठं बेंच, वैधानिक बेंच म्हणतो तशा बेंचनी तो निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे ती न्यायपूर्ण मागणी आहे. त्याच्यामध्ये चुकीचं असं काय नाही किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन काय नाही. त्याच्यामध्ये सरकार, सुप्रीम कोर्टानं सांगितले की राज्याला तो अधिकार आहे, राज्याने तो निर्णय घ्यायचा आहे. कसं घ्यायचं त्याचं पण डायरेक्टली त्यांनी सांगितलेले आहेत. हे सामाजिक मागासले पण विचारात घ्यायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे सरकार करेल. यांनी आपसात वाद करून काय होणार आहे? आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये झाल्या सुप्रीम कोर्टामध्येच रिट पिटिशन फाईल झालेलं होतं. तर ते रिट पिटिशन रिजेक्ट झालेलं आहे, रद्द करा. आता हे बोलताना दोन गोष्टी बोलतात. एक तर आरक्षणाचा विषय काढतात आणि तो दुसरा क्रिमी लेअरचा विषय काढतात. क्रिमी लेअरच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे, पण ते लागू करा असं सर्वमतानं काय निश्चित झालेलं नाही. तो देखील आणि सरकारचा विषय सरकारने आहे. घ्यायचं का नाही सांगितलेलं की देणार नाही, आम्ही क्रिमिनेअर लागू करणार नाही असं सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचे तक्रार करण्यामध्ये, काहीतरी बाऊ करण्यामध्ये काय अर्थ मला वाटत नाही. अशा प्रकारे काय करू नये. परंतु शेवटी देशात लोकशाही आहे. तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे, ते मांडतायत. आम्ही देखील, आम्हाला आमचे हक्क मिळत नाहीत म्हणून आम्ही आमचं म्हणणं मांडत आहोत. आम्ही ही उपवर्गीकरणाची लढाई करत आहोत. सरकार मायबाप निर्णय घेईल आणि लवकरच आरक्षणाचं उपवर्गीकरण करेल असं आम्हाला वाटतं. मी काही लोकांच्या या उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये शासनातल्या काही लोकांनी जे काही समाजाला सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आरक्षणाची उपवर्गीकरणाची लढाई चालू केली तेव्हा माननीय नामदार शिंदेसाहेब यांचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सरकार होते. त्यांनी आमच्या 2 बैठका घेतल्या आणि आमच्या कामासाठी शंभूराज देसाई साहेबाची विशेष नेमणूक केली की तुम्ही ह्यांची सगळी कामं मार्गी लावा. शंभूराज देसाई साहेबांनी अनेक बैठका घेतल्या, अभ्यास दौरे नेमले, चांगली प्रगती केली आणि शेवटी शिंदेसाहेबांनी समिती नेमली. आनंद बदर साहेबाची समिती BJPच्या संगनमताने दोघांनी सल्लामसलत करून ती समिती नेमली. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. त्याच्यानंतर आता सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील हा प्रश्न अतिशय मनावर घेतला आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर प्रगती अहवाल मागवून घेतला. कॅबिनेट बसवली, कॅबिनेट निर्णय दिला. आता मुख्य सचिवांची समिती नेमलेली आहे आणि त्यांना त्वरित अहवाल देण्याचं सांगितलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत अहवाल आलेला नाही. आमची सरकारला विनंती राहील, माननीय महोदय फडणवीस साहेबांना अशी विनंती राहील की लवकरात लवकर अहवाल मागवून घेऊन हे आता शैक्षणिक क्षेत्र चालू झालेलं आहे. जर उपवर्गीकरण ताबडतोब लागू केलं तर आमच्या मुलांना या ज्या व्यावसायिक शिक्षण आहेत त्या शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना संधी मिळेल आणि त्यांचं कल्याण होईल. त्यासाठी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण त्वरित उपवर्गीकरणाची कारवाई करावी आणि ती लागू करावं. धन्यवाद.
तर आपण पाहिलं आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अजून मात्र आरक्षण डिक्लेअर झालेलं नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहावं लागेल की आरक्षण शासन घोषित करताना कोणत्या पद्धतीने ते घोषित करणार आहे, त्याचे निकष काय असतील. परंतु अशा वेगवेगळ्या चर्चा अनेक वैचारिक लोकांमार्फत आपल्याला ऐकून घ्यायच्या आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या आवाज समतेचा या चॅनलवर आदरणीय मुखेडकर साहेब यांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आवाज समतेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद साहेब. धन्यवाद.